जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून एक परमनंट पदाची पदभरती घेऊन आलेलो आहे। ICMR इंडिया काउन्सिलिंग ऑफ मेडिकल रिसर्च जे आहे त्यांच्यामध्ये रेग्युलर पदांसाठी जी पदभरती आहे त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। अशाच वॅकन्सीच्या माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकनला नक्की क्लिक करा। तर चला सुरुवात करूया। 21/9/2024 रोजी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेडिशनल मेडिसिन इन अ इन्स्टिट्यूट ऑफ द इंडियन काउन्सिलिंग ऑफ मेडिकल रिसर्च अंडर डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांच्या अंडरमध्ये ही पदभरती होणार आहे। तर यासाठी बघा, ऑनलाईन जे फॉर्म आहेत 15/10/2024 रात्री 5:30 वाजेपर्यंत फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत। ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे आणि टेक्निकल कार्ड ऑन अ रेग्युलर बेसिससाठी फॉर्म भरणं सुरुवात आहे। आणि यामध्ये कोणते पद आहेत बघा, पहिलं पद आहे टेक्निकल असिस्टंटसाठी। त्याच्यासाठी पूर्ण 4 पदं भरून घेण्यात येणार आहेत। तुमचं लेवल 6 एवढं म्हणजेच 35,400 पासून 1,12,400 रुपये एवढं तुम्हाला बेसिक पेमेंट असणार आहे। यामध्ये तुम्हाला DA, HRA आणि अदर अलाउन्सेस जे आहेत ते मिळत असतात। जवळपास तुमची 60,000 रुपयाच्या वर पेमेंट यामध्ये जाते। एज लिमिट बघा मित्रांनो, 30 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता याच्यासाठी। तर पहिलं बघा, फार्मॅकोलॉजी आणि टॉक्सिझोलॉजी यांच्यासाठी पद आहे, एक पद आहे। OBC साठी हे पद भरून घेण्यात येणार आहे। याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे बघा, फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री इन फार्मसी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून जर तुमचं फार्मसीमध्ये फर्स्ट क्लास डिग्री जर पासआउट असाल तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। त्याच्यानंतरचं पद आहे न्यूट्रिशन प्रोडक्ट केमिस्ट्री, त्यासाठी सुद्धा एक पद आहे, अनरिझर्वसाठी आहे। कोणत्याही कॅटेगरीतून तुम्ही फॉर्म भरू शकता। यासाठी बघा, फर्स्ट क्लास 3 इयर बॅचलर डिग्री इन सायन्स BSc बॅचलर डिग्री इन सायन्स BSc जे आहे ते तुमचं केमिस्ट्रीमधून पास असायला पाहिजे, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। पुढचं पद आहे बघा, एंटेनो मेडिसिन मेडिकल प्लांट्स, त्याच्यामध्ये सुद्धा अनरिझर्वसाठी आहे। सगळे कॅटेगरीचे फॉर्म भरू शकता। एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये बॅचलर डिग्री इन सायन्स झालेलं पाहिजे किंवा तुमच्या रिलेव्हंट सब्जेक्ट्समध्ये जसं की बॉटनी आणि प्लांट सायन्स आहे याच्यामधून तुमचं जर डिग्री झाली असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता। पुढचं पद आहे कॉम्प्युटर सायन्स, त्याच्यासाठी AC साठी एक जागा आहे। कॉम्प्युटर सायन्समधून तुमचं जर डिग्री झाला असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर महत्त्वाची माहिती बघा, हाऊ टू अप्लाय, तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहू। तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचे आहेत। ही वेबसाईट आहे, ती वेबसाईट त्यांनी दिलेली आहे। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो, तिथं जाऊन तुम्ही नक्की डाउनलोड करा। तुम्हाला टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स आणि बायोमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। त्यानंतर तुमचे जर काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला जर काही समजत नसेल तर तुम्ही डायरेक्टली इंस्टाग्रामवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करून प्रॉब्लेम डिस्कस करू शकता। माझ्या पर्सनल इंस्टाग्राम IDची लिंकसुद्धा आपल्या बायो डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये आहे, तिथं जाऊन तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता। त्यानंतर पुढचं बघा, फक्त ऑनलाईन पद्धतीनं प्रोसेस करायचं आहे। तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID जी आहे ती तुम्हाला व्हेरीफाय करायची आहे। खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, जर तुम्ही मोबाईल आणि ईमेल ID जर व्हेरीफाय करायला चुकलात तर तुम्हाला कशाही पद्धतीचं जे गायडन्स आहे ICMR कडून ते मिळणार नाही। त्यामुळं तुम्ही 100% या गोष्टी बरोबर द्या। त्यानंतर बघा, फीच्या बाबतीत बघा, जर तुम्ही ओपन किंवा EWS कॅटेगरीतले असाल तर तुम्हाला 300 रुपये फीस आहे, नॉन रिफंडेबल, तुम्हाला रिफंड होणार नाही। त्यानंतर जर तुम्ही SC ST किंवा PWD कॅन्डिडेट असाल, एक्स सर्व्हिसमॅन असाल किंवा जर महिला कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीची फीस नाही आहे, 0 रुपये फीस आहे। त्यानंतर पुढचा पॉईंट बघा मित्रांनो, कॅन्डिडेट इंटरेस्टेड टू अप्लाय द डिफरंट पोस्ट शूड सबमिट सेपरेट ॲप्लिकेशन फॉर ईच पोस्ट। जर तुम्ही एकापेक्षा जास्त पदाला फॉर्म भरून इच्छित आहात तर तुम्हाला प्रत्येक पदासाठी सेपरेट फॉर्म भरायचा आहे। 2 पदासाठी भरायचं असेल तर दोन्ही पदासाठी वेगवेगळे फॉर्म भरायचे आहेत। त्यानंतर बघा, द कॅन्डिडेट नीड टू अपलोड द सेल्फ अटेस्टेड कॉपीज, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जे कॉपीज आहेत त्या ऑनलाईन पद्धतीनं तिथं अपलोड करायच्या आहेत। त्यामध्ये काय काय करायचं बघा, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ,
तुम्हाला डेट ऑफ बर्थ, तुमचं डेट ऑफ बर्थचं सर्टिफिकेट असेल ते करू शकता, किंवा तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तरी करू शकता. त्यानंतर SSC सर्टिफिकेट, HSC सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं बॅचलर डिग्री जे झालेलं आहे ते 1 वर्षाच्या सेमिस्टरचं तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा वगैरे झालेला असेल तर करायचं आहे. तुम्हाला प्रूफ ऑफ एक्सपिरियन्सचं सुद्धा करायचं आहे. तुम्ही कॅटेगरीमधून जर असाल तर कास्ट सर्टिफिकेट, एक्स सर्व्हिसमॅनचं सर्टिफिकेट असेल तर ते. त्यानंतर तुमचं नो ऑब्जेक्शन म्हणजे नॉन क्रिमिनलसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर बघा, डिटेल्स ऑफ एक्सपिरियन्स फॉर कॅन्डिडेट वर्किंग इन ICMR प्रोजेक्ट. जर तुम्ही ICMRमध्ये आधीच कुठल्या प्रोजेक्टमध्ये जर काम केलं असेल तर त्याचंसुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट तिथं जोडायचं आहे. त्यानंतर बघा, त्यांनी अशा पद्धतीची खूप सारी माहिती जी आहे ती दिलेली आहे. ही एवढी माहिती आपलं प्रॉपर घेणं शक्य नाही, त्यासाठी मी ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये माहिती पाहून घ्या. प्रॉब्लेम असतील तर मला डायरेक्टली इंस्टाग्रामला विचारा. दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करा. त्याचबरोबर माझ्याशी थेट संपर्क साधण्यासाठी इंस्टाग्राम ID लासुद्धा फॉलो करा. धन्यवाद.